नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 19 नोव्हेंबर 2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं धनामितीचं मार्केट नारायणगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी। मित्रांनो, आज देखील आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता धनामितीची आवक फार मोठ्या प्रमाणात नारायणगाव मार्केटमध्ये आज देखील आलेली आपल्याला पाहायला भेटत आहे। असेच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। एक विनंती आहे, बाजारभावाची अचूक माहिती समजावी त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे। मी सर्व सबस्क्रायबरचे वरचे मनापासून आभार मानतो। अशोक कोथिंबीर 2451 रुपये बीड झाले। 2451 अशोक कोथिंबीर 2480 रुपये बीड झाली। अशोक कोथिंबीर 2390 रुपये बीड झाली। अशोक कोथिंबीर पर 2230 रुपये बीड झाली। अशोक कोथिंबीर 2230। प्रेम आता वाका खाली करा प्रेम अशोक कोथिंबीर 1625 रुपये बीड झाली। अशोक कोथिंबीर कांदा पात बघा काय बाजारभाव भेटते। 701 800 11 911 911 911 911 अख्ख्याचं चाललंय 911 911 911 911 बाबू दादा 911 रुपये बीड झाली। हो मामा, मी ती तुमची आली का? काय बाजार भेटला? 3001 रुपये 100 जुडे आणला। किती आणली होती जुडी? 1100। कुठले तुम्ही? नागापूरचे ना? 1100 जुडी उपटायला साधारण किती खर्च आला मामा इथं इथपर्यंत आणायला? एक अंदाजे 1000 रुपये भाडं 1000 रुपये मजुरी। आणि किती क्षेत्र केलं होतं मेथी? अर्धा एकर माल निघाला ना चांगला? ओके, चांगला माल पिकवला, अभिनंदन। 3000 रुपये झाले ना? चांगली मेथी पाहू शकता आपण, 3000 रुपये झाली मेथी। बड़ा हलका माल 1611 रुपये बीड झाली। कुठे गेले? शापू गर्दी असते शापू बावीसशे 11 रुपये बीड झाली शापू। पुन्हा 2211 रुपये बीड झाली। पुढे 2251 रुपये बीड झाली शापू। चला 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 पुढे चला 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 तुम्ही चला तुम्ही पुढे जा। काय आमचं काय तुम्ही आता काय होतं गाडी घालायची। व्हिडिओ
मामा काय माल आणला होता? दण आणला होता. दाना कोणता अशोक आहे का? अशोका काय बाजारभाव भेटला? 1900 म्हणजे 2 इंच सरासरी 1940 रुपये. 1940 रुपये 100 जोड्यांना. 100 रुपये. किती माल आणला होता हा एकूण? 2100 माल आहे. टोटल 2100 माल आहे. किती पैसे किती झाले आपलं? सॉरी खर्च किती आला 1900 माल काढायला? याला खर्च काय नाही, आम्ही याला खर्च नाही केलेला काय, फक्त बिया आणून पेरलं 4 किलो हां आणि एक युरियाची गुण मारलेली. युरियाची गुण मारली आणि बी म्हणजे साधारण किती खर्च आला? आणि काढणीला किती खर्च आला? काढणीला ज्यादा लागला. काढणीला मला वाटतं 2000 रुपये गेलं. आणि आणायला गाडीला 2500 रुपये भाडं. हां यो बाकीचं बियाचं धरून 5-6 हजार रुपये खर्च. 5-6 हजार रुपये. आणि पैसे चांगला बाजार चांगला भेटला ना? बाजार चांगला. पैसा समाधानी. समाधानी. ओके धन्यवाद. मामा काय मला आणला होता? अशोका दाना का? काय बाजार भेटला? 1270. किती जोडे आणले होत्या? 500 सगळा टोटल. 500. कुठले तुम्ही? संविधानाचे का? ओके. किती केला होता? किती एकर मध्ये केला होता? 1.5 किलो होता. 1.5 किलो होता का? चांगला मान निघाला. बाकीचा काल लिहिला. काल काय कापला होता? काल 1770 रुपये. 17. म्हणजे आज जरा बाजार कमी झाले का? नाही कमी नाही, पण थोडा माल असल्यानंतर. थोडा माल होता. माल थोडा होता ना, वक्कल थोडा असल्यानंतर फरक होणार ना. फरक होणार. मग काय माल कमी आहे आज. हा माल कमी आहे. तुमचा माल कमी आज. माल कमी आहे आणि हाईट काल थोडासा भारी होता ना. हाईट कमी का आज? असल्यामुळे ओके. चांगला बाजार भेटला. माल चांगला पिकवला. अभिनंदन तुमचं. पण ती ज्या टायमाला जे वेळेला का कमी आहे ना, जास्त पाहिजे नसल्यानंतर जास्त होऊन व्यापार. ओके. हो मामा आपल्यावाली मेथी काय बाजार भेटला मेथीला? 2180. किती जोडे आणले होत्या भाऊ? 3000 जोडे आणले होते. कुठले तुम्ही? खोडचे ना. सरासरी मेथ्यांना काय बाजारभाव भेटले आज अंदाजे? आता 2100 झाली. किती माल आणला होता हा? 3000. माल उपटून आणायला किती खर्च आला अंदाजे? गाडी भाड्यासह मजुरी 6000. आणि गाडी भाडं 2000. गाडी भाडं धरून 6000 रुपये. 3000 माल आणायला आला आणि 2200 रुपये खपला. चांगला माल पिकवला तुम्ही. काल आणला होता का माल? काल नाही आजच आणलाय ना. किती एकर मध्ये केली ती मेथी? अर्धा एकरला. साधारण टोटल किती खर्च आला असेल? अर्धा एकरला 10-12 हजार. तुम्ही माल दाखवा बरं. चांगला माल पिकवला तुम्ही. अभिनंदन. भांडवल पिटून पैसे भेटले ना? हा भांडवल पैसे. ओके. हां